अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हदीपूर मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा विजय असो. श्री नृसिंह सरस्वती जन्माख्यान. श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जन्माची मूळ कथा सुरू होते पूर्वपुरात. चला तर आपण या छोट्या होडीत बसून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या समोरच्या या बेटावर जाऊया. या स्थानाचे महात्म्य असे की श्री दत्तगुरूंचे पहिले अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांनी जवळजवळ 17 वर्षे तपश्चर्या करून या ठिकाणी आपले अवतार कार्य लौकिकार्थाने संपविले. त्या काळात पुरपुरामध्ये शिववर्मा नावाचा एक वेदशास्त्र संपन्न काश्यप गोत्रात्मज यजुर्वेदी सद्ब्राह्मण आपली सुशील पत्नी अंबिके समवेत राहत होता. बऱ्याच वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला, परंतु त्यांच्या दुर्दैवाने तो मंद बुद्धी होता. कालांतराने वृद्धाप्यामुळे शिववर्म्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात मुलगा आणि आई भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागले. बघता बघता मुलगा वयात आला, पण त्याला कोणीही मुलगी देईना. लोक म्हणत, अरे कुलदीपका, बापाच्या नावाला काळे फासलेस. पंचक्रोशीमध्ये 4ही वेदात तुझ्या वडिलांचा हात धरणार कोणी नव्हता, आणि अशा पित्याच्या पोटी जन्म घेऊन भिक्षा मागायला तुला लाज कशी वाटत नाही? असे जीवन जगण्यापेक्षा तू गंगेत जाऊन प्राण का देत नाहीस? नेहमीच्या त्या निंदा मालतीने एके दिवशी हा मुलगा अतिशय दुःखी झाला आणि आईला म्हणाला, माते, असे लांछनास्पद जगण्यापेक्षा मेलेलेच बरे. आणि तो गंगेकडे अर्थात कृष्णा नदीकडे धावत सुटला. त्याच्या मागून त्याची आईही जीव देण्यासाठी त्याच्या मागोमाग धावत सुटली. नेमके त्याच क्षणी अजानुबाहू विशालाक्षी श्रीपाद श्रीवल्लभ गंगातीरी स्नान करीत होते. त्यांच्या ते पवित्र दर्शन होताच दोघेही मायले त्यांच्या पाया पडून धाय मोकळून रडू लागले. अंबिका दुःख विवरून म्हणाली, गुरुदेव, पुत्रप्राप्तीसाठी मी काय काय केले नाही. किती देवांची आराधना केली, किती उपास तपास केले, किती व्रते आचरली, किती तीर्थक्षेत्रे केली, परंतु नशिबी मात्र मूर्ख पुत्रच जन्माला आला. पंचक्रोशीमध्ये वेद संपन्न ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माझ्या पतीपोटी हा मंद बुद्धी मुलगा जन्माला आला. पुढचा गेला माझा जन्म. आता असे जगण्याची मला काहीही इच्छा राहिलेली नाही. गुरुराया, माझी आपल्याला एकच शेवटची विनवणी आहे, आणि ती म्हणजे असा काही एखादा उपाय सांगा, जेणेकरून पुढील जन्मात तरी माझ्या पोटी आपल्यासारखा बालपणापासूनच तिन्ही लोकात प्रसिद्ध असलेला ब्रह्मज्ञानी देवाचा अवतार जन्माला येईल. तिथे दुःखी संभाषण ऐकून दया, प्रेम आणि करुणेने परिपूर्ण असलेले श्रीपाद श्रीवल्लभ अंबिकेला म्हणाले, अंबिके, उपाय तर अतिशय सोपा आहे, आणि तो म्हणजे ईश्वराची आराधना. आणि त्यातही शनी प्रदोषी ईश्वराचे पूजन केल्याने तुलाही श्रीहरीसारख्या पुत्राची प्राप्ती होईल. अंबिका आश्चर्यचकित होऊन म्हणाली, गुरुदेव, म्हणजे ह्या आधी शनी प्रदोष पूजेचे फळ म्हणून कोणाच्या पोटी ईश्वर अवतार जन्माला आला आहे? श्रीपादेती म्हणाले, एका गवळी बालकाने उज्जैनी नगरीच्या राजाला ईश्वर पूजा करताना पाहिले, आणि बालसुलभ प्रवृत्तीने त्याने राजाचे अनुकरण करण्याच्या नादात दगड मातीचे ईश्वराचे मंदिर स्थापून ईश्वराची मानस पूजा सुरू केली. तो समय होता शनी प्रदोषाचा, आणि त्यामुळे नंदाला श्रीकृष्ण नावाच्या नंदनाची प्राप्ती झाली. अतिशय प्रसन्नतेने अंबिकेला श्रीपाद श्रीवल्लभाने आशीर्वाद दिला की तू निसंशय निर्धाराने शनी प्रदोषी शंभूची पूजा करीत राहा. तुलाही माझ्यासारखा ज्ञानी आणि जगद्वंद्य असा पुत्र प्राप्त होईल. असे सांगून तिच्या मंदमती पुत्रास ज्ञान संपन्न करून महाराज गुप्त झाले. बराच काळ लोटला. मृत्यूनंतर काही वर्षांनी या अंबिकेचा जन्म वाजसनीय शाखेतील ब्राह्मण गृही कारंजा नगरीमध्ये झाला. आता आपल्याला प्रश्न पडेल की या कारंजा नगरीतच तिचा जन्म का झाला? चला तर या कारंजा नगरीचे संक्षिप्त महात्म्य काय आहे ते बघूया. वसिष्ठ ऋषींचे एक शिष्य होते. त्यांचे नाव होते करंज. करंज मुनींना तपश्चर्येसाठी ही जागा अतिशय आवडली.
परंतु येथे पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे करंज मुनींनी कामाक्षी देवीची प्रार्थना करून तलाव खोदण्यास प्रारंभ केला. हे खोदकाम चालू असताना रेणुका देवी करंज मुनींच्या पुढे प्रकट झाली आणि तिने करंज मुनींना आशीर्वाद दिला. या तलावाच्या स्थानापासून जवळच बिंदुमती अथवा बिंबळपार या कुंडात गंगा व यमुना उगम पावतील आणि इथून गुप्त होऊन पुढे 6 किलोमीटरवर बिंदुमती अथवा बिंबळा नदी या नावाने वाहतील असे सांगून माता गुप्त झाली. रेणुका मातेच्या या आशीर्वादानंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली आणि त्याच्यावर जी इतर सर्व ऋषी होती त्यांनी सर्वांनी मिळून भारतखंडातील सर्व नद्या व सर्व तीर्थे यांचे आकर्षण करून हा तलाव भरला. हा तलाव संपूर्ण भरल्यानंतर सर्व नद्या आणि सर्व तीर्थे यांनी करंज मुनींना विनंती केली की आपण आता ह्या ठिकाणी एक आश्रम करून राहा. आणि म्हणून ऋषींच्या परिश्रमाने निर्माण झालेला तलाव म्हणून या तलावाचे नाव पडले ऋषी तलाव. या तलावात स्नान करणारा मुक्त होतो. करंज मुनींच्या वास्तव्यामुळे या नगरीचे नाव पडले कारंजा. करंज मुनींच्या आशीर्वादाने शेषराजाचे गरुडापासून कुळासह संरक्षण झाले म्हणून याला शेषांकित क्षेत्र असेही नाव पडले. येथे असलेल्या नागेश्वराचे पूजन करणाऱ्यास कधीही विषबाधा होत नाही. या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी आलेली ही यक्षमाता अथवा यक्षिणी देवी. अशी ही कारंजा नगरी केवळ तपोभूमी निव्वळ तपोभूमी आहे. जेथे पाहू तेथे ऋषी मुनी साधू संत यांच्या समाध्या. अशा या तपोभूमीमध्ये पुनर्जन्म घेतलेल्या कुरपूरच्या अंबिकेचे नाव ठेवण्यात आले अंबा भवानी. याच कारंजा नगरीत माधव नावाचा एक शिवव्रती ब्राह्मण होता आणि अंबा भवानीचा या माधवाबरोबर विवाह करण्यात आला. पूर्वसुकृतामुळे ही दंपती सदैव ईश्वर आराधनेत मग्न असत आणि त्यातही शनी प्रदोषाची पूजा अत्यंत भक्तिभावाने करीत. कालांतराने एका शुभ दिवशी अंबा भवानी पोटी एक पुत्ररत्न जन्माला आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्मल्यापासून हे बालक ओम असा उच्चार करीत असे. 10 दिवसांनी त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले नरहरी. बघता बघता मुलगा 7 वर्षाचा झाला परंतु ओम अक्षर सोडून तो दुसरा कुठलाही शब्द उच्चारत नसे. आई वडिलांना वाटू लागले की बहुतेक आपला मुलगा मुका आहे. धर्मशास्त्राप्रमाणे 8 वर्ष पूर्ण होण्याआधी मुलाची मुंज करणे जरुरी होती. आता मुक्या मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश कसा करणार या विवंचनेने दोघेही गांजले गेले. आई वडिलांचे दुःख नरहरीच्या लक्षात आले आणि बाल नरहरी त्यांना घेऊन अंतर्गृहात गेले. हातात लोखंडाची सळई धरली आणि क्षणार्धात त्याचे रूपांतर सोन्यात करून टाकले. आई वडिलांच्या लक्षात आले की आपला मुलगा काही सर्वसाधारण बालक नव्हे. यानंतर नरहरीने आपल्या आई वडिलांना हातांच्या इशाऱ्याने सांगितले की मुंज होताच माझी वाचाशक्ती जागृत होईल. आई वडील अर्थातच खूप आनंदित झाले आणि मोठ्या उत्साहाने त्यांनी मुलाच्या मुंजेची तयारी सुरू केली. भला मोठा मांडव उभारला. नाना प्रकारे तो शृंगारला. सर्व आप्तजनांना बंधू भाऊबंधांना गावातील विद्वान ब्राह्मणांना मुंजीसाठी आमंत्रण दिले. अत्यंत आनंदाने माता पित्याने देवदेवक करविले. उपनयनातील उपसंस्कार करून नरहरीला मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविले. मातेसह सहभोजन झाले. भोजनानंतर गृह्य सूत्रात सांगितल्याप्रमाणे नरहरी मौजी बंधनासाठी आपल्या वडिलांजवळ आला. वडिलांनी मुलाला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काहीही न बोलता नरहरी भिक्षेसाठी आई समोर उभे राहिले आणि आईच्या प्रत्येक भिक्षेबरोबर नरहरीने एकेका वेदाचे गायन करण्यास सुरुवात केली. 7 वर्षाच्या मुलाचा चमत्कार पाहून सर्व लोक तटस्थ झाले. त्यांच्या लक्षात आले हा मुलगा काही सर्वसामान्य मुलगा नसून प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहे. ज्योतिषाने जातक वर्तविले हा बालक जगद्गुरु म्हणून प्रसिद्ध होणार आहे. आईच्या आनंदाला उधाण आले परंतु तो आनंद क्षणभरच टिकला. कारण नरहरी आपल्या आईला म्हणाले माते आता तू मला जो उपदेश केलास तोच मी आयुष्यभर अंगीकारेन. मी निर्धार केला आहे की आता मी ब्रह्मचर्य व्रत अंगीकारून घरोघरी भिक्षा मागून फक्त तीर्थाटन करीन. मुलाचे हे बोलणे ऐकून अंबा भवानी भोवल येऊन पडली. शोकाकुल होऊन हाहाकार करू लागली. मुलाला म्हणाली हा कुठला रे पुत्रधर्म. म्हातारपणी आम्हाला तुझाच तर आधार. कुठल्याही धर्मशास्त्रात बालपणी तपश्चर्या करण्याचा उपदेश केलेला नाही. शास्त्राप्रमाणे 12 वर्षे ब्रह्मचर्य
त्यानंतर गृहस्थाश्रम आणि त्यानंतर वानप्रस्थाश्रम. ब्रह्मचर्यात वेदांचे पठण, त्यानंतर विवाह आणि गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमात मनाच्या आणि इंद्रियांच्या सर्व वासनांचे दमन आणि मगच वानप्रस्थामात जाऊन संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. आईचे बोलणे ऐकून बालनरी हसले. ते आईला म्हणाले, आई, तुझा उपदेश ज्याने मृत्यूला जिंकलेले आहे, जो यमाचा इष्ट सोयरा आहे, जो अमर आहे, त्यालाच लागू पडतो. तोच म्हणू शकतो की आता काही करायची गरज नाही. मी वृद्धाप्यात पुण्यार्जन करून धर्माचा संचय करीन. अहोरात्री क्षणोक्षणी माणसाचे आयुष्य कमी कमी होत असते. पाण्यामधील माशाप्रमाणे मनुष्याचे आयुष्यही अल्प आहे. झाडांच्या पानावर पावसाच्या पाण्याचे थेंब साचून नंतर भूमीवर पडतात, तेवढेच हे जीवन क्षणभंगूर आहे. आयुष्यामध्ये एकच गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे मृत्यू. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मरणारच. त्यामुळे या शरीराचा कधीही भरोसा करू नये. झाडाच्या पिकलेल्या पानाप्रमाणे शरीर केव्हा प्राण सोडेल याचा हिशोब नाही. एखादा सावकार जसा अहोरात्र दिलेल्या कर्जाच्या व्याजाचा हिशोब करीत बसतो, तसाच काळाचा हिशोब अव्याहत चालू असतो. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु जन्मभूमीला काही परतू शकत नाहीत, त्याचप्रमाणे मनुष्याचे गेलेले आयुष्य परत कधीही येऊ शकत नाही. जशा मगरी माणसाला भक्षण करतात, त्याचप्रमाणे वृद्धाप्य या शरीराचे भक्षण करीत असते. ज्याप्रमाणे पावसाळ्यात विजा लखलखतात आणि क्षणार्धात नाहीसे होतात, तितकाच क्षणी आपला हा देह आहे. त्यामुळे उद्याची वाट न पाहता आजपासून धर्म करावा हेच योग्य. जे मनुष्य प्राणी जन्माला येऊन पुण्य करीत नाहीत, पत्नी, मुले, घरदार, धनदौलत यांच्यातच आयुष्य व्यतीत करतात, त्यांच्यात आणि पशुत अंतर ते काय? आई, ते यमाला काही दया नाही, करुणा नाही. ज्या दिवशी पुण्य केले नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. म्हणून सदा सर्व काळ धर्माचरण करून पुण्याचा संचय करावा हेच योग्य. आणि अचानक बोलता बोलता नरहरीने आपला हात तिच्या मस्तकावर ठेवला आणि तत्क्षणी आईला आपला पूर्वजन्मीचा आशीर्वाद लक्षात आला. आपल्या मुलाच्या जागी तिला साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ दिसले आणि ते म्हणाले, आम्ही संन्यासी आहोत, या संसारापासून अलिप्त आहोत आणि याचमुळे समस्त तीर्थाटन करणे हाच आमचा धर्म आहे. तुझी इच्छा सफल संपूर्ण झाली आहे. आईच्या लक्षात आले, आपला मुलगा काही आपल्याबरोबर राहणार नाही. आई, पण आईचा मोह सुटेना. ती मुलाला म्हणाली, तुझ्याशिवाय मी जगणार कसं? त्या बटू नरहरी आईला म्हणाली, आई, काही काळजी करू नको. तुला अजून 4 मुले होतील आणि ते 4ही जण मनोभावाने तुझी सेवा करतील. आणि खरोखरच तिला एका वर्षात जुळे पुत्र जन्माला आले आणि ही बालके 3 महिन्याची झाल्यानंतर नरहरीने या कारंजा नगरीचा निरोप घेतला. 1908 साली श्रेष्ठ दत्तभक्त श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी संचार करीत असताना या कारंजा क्षेत्री आले आणि आपल्या समोरच्या या काळ्या मारुतीच्या मंदिरात त्यांचा 2 दिवस मुक्काम होता. या मुक्कामात श्री नृसिंह सरस्वतींनी त्यांना साक्षात दर्शन देऊन आपले जन्मस्थान दाखविले. टेंबे स्वामींनी ती जन्मस्थानाची जागा विकत घेऊन तेथे श्रींचे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. 1933 साली टेंबे स्वामींचे शिष्य ब्रह्मीभूत ब्रह्मानंद सरस्वती महाराज माहूरला जाण्याच्या वाटेत कारंजात आले आणि त्यांनी ज्या ठिकाणी हा पुरातन वटवृक्ष आहे ती समोरची जागा श्री गुरु मंदिर बांधण्यासाठी मिळवली. नाशिक आणि काशीमधील 4 विद्वान ब्राह्मणांनी मंदिर बांधण्यापूर्वी मंदिराची पायाशुद्धी केली आणि 3 डिसेंबर 1933च्या दत्त जयंतीच्या सुमुहूर्तावर श्री गुरु मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. आता प्रश्न पडला की नृसिंह सरस्वतींचं चित्र कसं काढायचं, त्यांची तस्वीर कशी तयार करायची, त्यांची मूर्ती कशी तयार करायची. मुंबई स्कूल ऑफ आर्टच्या 2 प्राध्यापकांनी स्वफूर्तीने श्री नृसिंह सरस्वतींची चित्रे काढली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही दोन्ही चित्रे अगदी तंतोतंत एकाच नमुन्याची होती. या चित्रानुसार जयपूर येथून श्रींची संगमरवरी पाषाणाची नयन मनोहर मूर्ती दिनांक 1 एप्रिल 1934 ला प्रतिष्ठापित करण्यात आली आणि त्या मूर्तीबरोबरच श्री दत्तात्रेय, श्री चिंतामणी गणपती, श्री काशी विश्वेश्वर व श्री गुरुपादुका यांची स्थापना या श्री गुरु मंदिरात करण्यात आली.
आता कारंजामध्ये आपल्याला समोर दिसते आहे ते सुसज्ज भक्त निवासी तयार झाले आहे. चला आता कसली वाट बघताय. श्री गुरु मंदिर कारंजा आपल्याला साथ घालीत आहे.